नमस्कार लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. कारण ताईंनो, तुमचा बी लाभ लाडकी बहीण योजनेचा जर लाभ बंद झाला असेल KYC करूनही, परंतु तुम्हाला आता लाभ मिळणार आहे ताईंनो. कारण तुमच्यासाठी अशा प्रकारचं एक तुम्हाला अंगणवाडी क्षेत्रात एक अर्ज द्यावा लागणार आहे. त्या अर्जातला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, यावर एक संपूर्ण व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघायचा आहे. संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगतो. तर ताईंनो, तुम्हाला अशा प्रकारचा अंगणवाडी क्षेत्रातून एक असा तुम्हाला विनंती अर्ज आणायचा आहे. तर तुम्हाला इथे साईडला अर्ज नंतर तुम्हाला सर्वात पहिले तिथं दिनांक टाकून घ्यायचा आहे. दिनांक टाकायचा आहे ताईंनो. दिनांक टाकल्यानंतर ताईंनो तुम्हाला इथं बघायला भेटेल परती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब. ओके. नंतर तुम्हाला तुमचं जे काही जिल्हा आहे, जसं की बीड असेल, परभणी, जे काय तुमचा जिल्हा असेल त्याचं तुम्हाला इथं तिथं नाव बघायला भेटेल. त्याचा पिनकोड जे काय बघायला भेटणार आहे. नंतर तुम्हाला विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत अशा प्रकारचा जे काही विषय राहणार आहे. नंतर तुम्हाला इथं अर्जदार विचारलं जाईल, तर ते अर्जदाराचं नाव तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. जे काही नाव आहे ते संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर त्यांना मला आधार क्रमांक टाकायचा आहे. जे काही लाभार्थ्याचा जे काही अर्जदार आहे त्याचा तुम्हाला तिथं आधार क्रमांक टाकायचा आहे. नंतर तुम्हाला अर्ज क्रमांक म्हणजे काय ताईंनो, तो लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला होता त्याच्यावरती तुम्हाला एक अर्ज क्रमांक बघायला भेटत असतो वरच्या साईडला. ते तुम्हाला इथं काय करायचं, टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला पत्ता, जे काही पत्ता लागणार आहे तो पत्ता तुम्हाला इथे तुमच्या जे काही आधार कार्डानुसार तुमचा पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. नंतर खाली आहे महोदय, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ डॅश डॅश पासून बंद झालेला आहे. डॅश डॅश पासून म्हणजे तुम्हाला तुमचा लाभ किती तारखेपासून बंद झालेला आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे. तारखेसकट लिहायचं आहे. नंतर पासून बंद झाला आहे असं हे करायचं आहे. नंतर खाली आहे मी सत्य प्रतिज्ञेवर कळवतो की मी माझी KYC प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही. माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही. तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डाची पूर्ण चौकशी करून माझा लाभ पुन्हा चालू करण्यात यावेत याकरिता अर्ज सादर करत आहोत असंच आहे. नंतर तुम्हाला खाली बघायला भेटेल ठिकाण ताईंनो. तर ठिकाण काय आहे, तर तुमचं जे काही गाव असेल त्या गावात नाव लिहायचं आहे. नंतर तारीख तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहे ती तुम्हाला तारीख लिहायची आहे. नंतर मोबाईल नंबर, जो चालू मोबाईल नंबर आहे ज्याच्याशी तुमच्याशी संपर्क करू जाऊ शकेल असा मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे. नंतर इथं अर्जदार असते तुम्हाला इथं द्यायची आहे, जे की बघू शकता. नंतर आवश्यक कागदपत्रे खाली आहेत. तर लाभार्थी आधार कार्ड, तर लाभार्थ्याचं तुम्हाला आधार कार्ड मेन याच्या मागे झेरॉक्स काढायचे आहे. नंतर लाभार्थ्याच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड त्यांचे तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. नंतर लाभार्थी TC झेरॉक्स, त्यांच्या TCची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. नंतर लाभार्थी रेशन कार्ड, हे 4 गोष्टी तुम्हाला लागणार आहेत ताईंनो. हे तुम्हाला याच्या बॅक साईडला झेरॉक्स लावायचे आहे आणि हे तुम्हाला अंगणवाडी ताईंपाशी तुम्हाला जवळच्या केंद्रात तुम्हाला सबमिट करायचं आहे. तिथून पुढे तुमची प्रोसेस होईल आणि नंतर तुम्हाला तुमचा जे काही लाभ आहे हे तुमचा अर्ज चेक झाल्यानंतर तुमचा लाभ हे सुरळीत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि ताईंनो, तुम्हाला जर अर्ज क्रमांक मिळत नसेल तर तो अर्ज क्रमांक कसा काढायचा ह्याच्यावर पण डिटेल व्हिडिओ येणार आहेत. त्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करून नक्की ठेवा. थँक्स फॉर द वॉचिंग.